HM घाटमाता न्यूज। क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, सूर्यकांत निकम यांचे प्रतिपादन। शालेय वयामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा स्पर्धा व बौद्धिक स्पर्धा यामध्ये सहभाग घ्यावा। त्यामुळेच त्यांना स्पर्धांमध्ये सामोरे जाण्याची व हार-जीत पचवण्याची क्षमता प्राप्त होते, असे प्रतिपादन लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव सूर्यकांत निकम यांनी केले। आदर्श माध्यमिक मध्ये क्रीडा स्पर्धा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते। या कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त बापूसाहेब उजगरे, मुख्याध्यापक सुभाष धनवडे, सर्व स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते। मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी आदर्श माध्यमिक भवानीनगर विटा येथे शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धाचे मोठ्या उत्साहात उद्घाटन संपन्न झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव माननीय सूर्यकांत निकम काका तसेच संस्थेचे ट्रस्टी माननीय उजगरे बापू उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री S.M. धनवडे सर यांनी केले। यामध्ये त्यांनी शाळेच्या क्रीडा स्पर्धांमधील यशाच्या वाढत्या आलेखाची माहिती दिली, वार्षिक क्रीडा स्पर्धांबद्दल माहिती सांगितली। संस्थेच्या जून-जुलै मध्ये झालेल्या शाळांतर्गत स्पर्धांमध्ये देखील आदर्श माध्यमिक कला जनरल चॅम्पियनशिप मिळाली होती। तसेच नुकत्याच झालेल्या राज्य पातळीवरील खो-खो स्पर्धांमध्ये देखील मुलींच्या 17 वर्षे वयोगटाला राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाल्याचे त्यांनी सांगितले। शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची वॉरियर्स, सनरायझर्स व रॉयल्स अशा 3 गटांमध्ये समप्रमाणात विभागणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। संविधान दिनानिमित्त शाळेतील शिक्षक श्री M.R. गायकवाड सर यांनी संविधान सर्व विद्यार्थ्यांकडून म्हणून घेतले। 26 नोव्हेंबर रोजी मुंबई शहरावर दहशतवादी हल्ला झालेला होता। यामध्ये अनेक वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते। या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित केली। शाळेच्या दैनंदिन विद्यार्थी वाढदिवस साजरा करण्याच्या उपक्रमाप्रमाणे शाळेतील इयत्ता 8वी मधील प्रथमेश डोंगरे व इयत्ता 9वी मधील आर्यन शिंदे यांचे वाढदिवस पेन, चॉकलेट व बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेला पुस्तके भेट दिली। प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा स्वीकार करण्यात आला। संस्थेचे सचिव माननीय श्री सूर्यकांत निकम यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणांमधून शाळेच्या क्रीडा स्पर्धेतील यशाचे कौतुक केले। तसेच क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, असे प्रतिपादन करून सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धाच्या शुभेच्छा दिल्या। यानंतर सर्व मान्यवरांनी क्रीडांगणावर जाऊन कबड्डी सामन्यांचे उद्घाटन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री S.D. घाडगे सर यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार श्री P.P. दिपके यांनी व्यक्त केले। या शहराच्या विकासासाठी, सांस्कृतिक विकासासाठी आपलं आयुष्य वेचलं म्हणून त्यांना लोकनेते ही पदवी बहाल केली, असे या साहेबांचं कार्य महान आहे। आणि त्यांच्यात पावलावर पाऊल ठेवून माननीय भाऊनी या सर्व संस्था किंवा आपणाला शिक्षणाची उपलब्धता करून दिलेली आहे। तर पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांना भावपूर्णाची श्रद्धांजली वाहतो। त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपण शालेय क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन घेणार आहे। क्रीडा स्पर्धा घेत असताना विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर आहे, त्याचप्रमाणे शारीरिक स्तर उंचावा। HM घाटमाता न्यूज।